संतांचा उपकार कधीच फेडता येत नाही, गुरुचा उपकार कधीच फेडता येत नाही, आणि 4 आई वडिलांचा उपकार हा जीवनामध्ये कधीच फेडता येत नाही, कधीही फेडता येत नाही. जन्म दिला आईने मला, किती उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, किती उपकार मोठा झाला. हेच लागे माझ्या पायाला, अश्रू येईल तिच्या डोळ्याला. हेच लागे माझ्या पायाला, अश्रू येईल तिच्या डोळ्याला. जन्म दिला आई बापाने मला, किती उपकार मोठा केला. जन्म दिला आई बापाने मला, किती उपकार मोठा झाला. किती उपकार मोठा झाला. किती उपकार मोठा झाला. एक लक्षात ठेवा, या विश्वामध्ये आपल्यावरती सर्वात मोठा उपकार जर कोणाचा असेल तर तो आपल्या आई वडिलांचा आहे. आपल्याकरता जीवनामध्ये कष्टार्जित जीवन जर कोण जगला असेल, अत्यंत हलाखीची परिस्थिती ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये काढली आणि त्यांच्यामुळे आज आपलं जीवन अत्यंत सुखमय होतंय, त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये प्रेमाची भूमिका ठेवा. आईचं महत्त्व सगळ्यांना कळेल. आई सगळ्यांनी ऐकली. असं म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये ज्याची आई गेली त्याच्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा झाला. पण लक्षात ठेवा, आईच्या प्रेमाचा सुखाचा समुद्र नसतो, आईच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा एक ओलावा असतो. समुद्रा इतका विशाल नसतो तो, डोंगरातल्या झऱ्या इतका असतो. पण लक्षात ठेवा, आईच्या प्रेमाचा ओलावा असा आहे ना गड्या, तो आईचा प्रेमाचा ओलावा तिच्याबरोबर जन्माला येतो. ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या सोबत राहतो, आणि ती गेली ना का तिच्या सोबतच तो प्रेमाचा ओलावा जातो. राहतात फक्त आणि फक्त आठवणी, फक्त आठवणी राहतात. आई सगळ्यांनी ऐकली. आई आपल्या मुलांवरती, आपल्या परिवारावरती किती जीवापाड प्रेम करते, सगळ्यांना देण्यात माहिती. पण एक सांगू तुम्हाला, आईपेक्षा कणभर महत्त्व जर तुम्हाला कुणाला देताच आलं ना तर ते बापाला द्या. का बापाला द्या माहिती आपल्याला? श्यामची आई सगळ्यांनी आहे, पण छत्रपतींचा बाप कुणी ऐकलाच नाही कधी. आईच्या प्रेमाचा ओलावा सगळ्यांना कळतो. आई म्हटलं की जिव्हाळ्याचा, आपुलकीचा ओलावा असतो. तिचं मातृत्व हे अत्यंत गोड असतं. आई सगळ्यांना कळते, बाप सगळ्यांना कळत नाही. बापाला ओळखणं एवढं सोपं नाहीये. झाला असं महाराज, लोकांना आई कळते पण बाप कळत नाही. का कळत नाही माहिती आहे आपल्याला? त्या बापाचं पात्र असं असतं ना की तो शक्यतो आपल्याला कधी रडताना दिसणार नाही. त्याच्या डोळ्यामध्ये कधी आसू दिसणार नाही आपल्याला. पण लक्षात ठेवा, बाप जीवनामध्ये ना, बापाची जागा या विश्वामध्ये कुणालाच देता येणार नाही. आज आपण या झाडे परिवाराचा विचार केला तर आज त्यांच्या परिवारातील आज करता हरता पुरुष
एक बाप आपल्या परिवाराला कायमचं सोडून निघून गेला आणि आज आपण या परिवाराला किती काय दिलं म्हणजे या परिवाराचं बाप गेल्याचं दुःख कमी होणार आहे. आज तुम्ही या ओमच्या अंगावरती किती लाख रुपयाचे कपडे टाकले तर त्याचं बाप गेल्याचं दुःख कमी होणार आहे. सांगा, त्यांच्या मुलीच्या त्यांच्या पत्नीच्या अंगावरती किती लाख रुपयाची साडी टाकली तर त्यांचं पती गेल्याचं, बाप गेल्याचं, भाऊ गेल्याचं दुःख कमी होणार आहे. नाही कमी होणार माणूस. याचा अनुभव मी मला आई नाही कळत, मला आई मांडताच येत नाही. आई जिवंत आहे ना, त्याची किंमत कळणार नाही. पण बाप गेलाय, बाप गेल्याचं दुःख काय असतं ज्यांचा गेलाय त्यांना विचारा. तो म्हातारा असू द्या, अंथरुणावर का पडलेला असेना, पण बाप नावाची हस्ती घरामध्ये जर असले ना तर घराचं वैभव काही वेगळं असतं. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुले कुरवंडी वाळवूनी, आपुले कुरवंडी वाळवू, आपुले कुरवंडी वाळवूनी, आपुले कुरवंडी वाळवू. एकाएकी गेला विराजीचा धनी, एकाएकी गेला विराजीचा धन, एकाएकी गेला विराजीचा धनी, एकाएकी गेला विराजीचा धनी. बापाचं जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. इतकं प्रेम आपल्या परिवारावरती करतो तो बाप. बाळ जन्माला आल्यापासून तर त्याच्या हयातीमध्ये त्याच्याकरता काबाड कष्ट करणारा जर कोण असेल तर तो बाप असतो. आयुष्यभर काबाड कष्ट करतो. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा करतो. एक एक रुपया गाठीशी बांधतो आणि सगळी संपत्ती आपल्या परिवाराच्या हवाली करतो आणि या जगाचा निरोप घेतो. पण आज त्या बापाची किंमत आम्हाला कळत नाही. आज इतकी भयंकर परिस्थिती आलेली, किती कष्ट जीवनामध्ये त्यांनी केलेले असतात. त्याचं गणित आपण करू शकत नाही. नाना प्रकारचे दुःख, नाना प्रकारचे संकट हा स्वतःवरती ओढून घेतो. इतके कष्ट जीवनामध्ये केलेला बाप, तुम्हाला जर बाप ओळखायचा असेल ना तर असा ओळखू येणार नाही, असा कळणार नाही तुम्हाला. कधी कळेल माहिती तो बाप आपल्याला? तुम्ही नेहमी लग्नांना जाता, जाताना लग्नांना, लग्न सराई सुरू होईल आता पुन्हा. इथून पुढे सांगतो, इथून मागे काय असेल ते माहिती नाही, पण इथून पुढे ऐका. एखाद्या लग्नाला गेलात ना की त्या लग्नामध्ये गेल्यानंतर कोणी काय आणलंय, कोणी काय आणलंय याचा विचार करू नका, हे पाहत बसू नका. सवय असते आपल्याला ते चिनपट पाहत बसायची. हे पाहण्यापेक्षा जेव्हा मंगल अष्टक सुरू होतात, मंगलाष्टक सुरू झाले ना,
सगळ्या लग्नाच्या मंडपामध्ये आनंदाचं वातावरण असतं. सगळे आनंदाने अक्षदा टाकत असतात. फुलांचा वर्षाव होत असतो. वाद्यांचा गडगडाट असतो. पण लक्षात घ्या, जेव्हा मंगलाष्टक सुरू होतात ना, त्या घरातले दोन चेहरे जिवंतपणे मेलेला बाप पाहायचा असेल तर लग्नामध्ये मुलीची आई आणि मुलीचा बाप बघा. मंगलाष्टका सुरू होतात, सगळ्या लग्नामध्ये आनंदाचं वातावरण प्रज्वलित झालेलं असतं. पण जेव्हा मंगलाष्टक सुरू होतात ना, त्या मुलीची आई तुळशी वृंदावनाला पाणी घालत असते. ज्या धारेनं ती पाणी घालते त्या ओघाने तिच्या डोळ्यातले अश्रू अनावर असतात. बाप लग्नाच्या मंडपाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात उभा असतो. जिवंतपणे मेलेला चेहरा म्हणजे बापाचा असतो. त्या लग्नात तुम्ही गेलात ना, फक्त त्या मुलीचा बाप कोणत्या कोपऱ्यात उभा आहे त्याच्याकडे पाहायचं. त्याचा चेहरा डबडबले डोले असतात. थरकापणारा हात असतो. अंगावरच्या हजारो रुपयाच्या शालीनं आपले डोळे पुसतो, पण डोळ्यातलं पाणी कधी खाली येऊ देत नाही. बापाचं पात्र असं आहे महाराज, त्याला रडता येत नाही, तो रडत नाही. मुलीची बोळवण करताना सगळे दुःखात असतात. सगळे नातलग रडत असतात, पण त्या बापाच्या डोळ्याला थेंबभर सुद्धा पाणी दिसत नाही. पात्र तसं आहे ते. पुरुष आहे. आणि बहुतेक प्रॉब्लेम असा होतो की आपला बाप पुरुषांना आपण आपल्या परिवारावरती किती प्रेम करतो ही त्या बापाला दाखवता येत नाही. मग याचा अर्थ त्याचं आपल्यावरती प्रेम नसतं का? 100% प्रेम असतं. जीवापाड प्रेम हा बाप आपल्या परिवारावरती करत असतो. पण लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये त्या बापाला कधीतरी ओळखायला शिका. आणि बाप कोणत्याही वयात जाऊ द्या, आपण लहान असू द्या, तरुण असू द्या, सेटल झालेला असू द्या, नाही तर काही असू द्या, बाप गेल्याचं दुःख जीवनामध्ये न पचण्यासारखं दुःख आहे. न पचण्यासारखं. बाप गेल्यावर संसाराची धुरा, प्रपंचाची धुरा कशी अंगा खांद्यावरती येऊन कोसळते. आज तुम्ही या परिवारातल्या ओमला विचारा, कशी परिस्थिती येते. हे माझं तुमचं चरित्र सांगून वेळ घेणार नाही तुमचा. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय 17 वर्षाची असताना तुकोबरायांचा बाप गेला. काय परिस्थिती असेल माहिती? प्रपंचाची सगळी धुरा स्वतःच्या खांद्यावरती येऊन पडली. आपत्तीच्या लाटा उसळू लागल्या. जणू काही आभाळ कोसळलं. जीवनामध्ये सगळं दुःख जीवनामध्ये प्राप्त झालं. जोपर्यंत तुकोबरायांनी स्वतःच्या मनाची ग्वाही दिलेली, बरं माझ्या पदरचं बोलणार नाही, जोपर्यंत महाराजांचा बाप जिवंत होता, बोल्लोबराय जिवंत होते, तोपर्यंत तुकोबराय बोलतात, मला त्यांची किंमत नाही कळाली हो, मला ओळखता नाही आला बाप काय असतो. पण ज्या दिवशी तुकोबरायांचे वडील गेले ना, त्यानंतर तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये एक अभंगच रेखाटला. आपल्या हृदयातलं सगळं दुःख त्या अभंगामध्ये लुटून काढलं. आणि तुकोबराय बोलतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. संतांनी सुद्धा महाराज किती उपभोगलंय. बाप गेल्यावर त्यांना त्यांची किंमत कळाली, असताना किंमत नाही कळाली, गेल्यावर किंमत कळून उपयोग पण नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, माझ्या कार्यक्रमाचा समारोप करत असताना एवढंच सांगेन मी की आपल्या जीवनामध्ये आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना गड्या, त्यांची सेवा जीवनामध्ये करा बरं. जशी आपली परिस्थिती असेल त्या पद्धतीने आपण त्यांची जोपासना करा. त्यांच्याशी प्रेमाने आदराने बोला, आपुलकीनं राहा. हा मुलांचा हक्क असतो बापावरती रागवायचा.
मुलींचा हक्क असतो आईवरती रागवायचा, रागवलंही पाहिजे. हक्काची जागा तेवढी एकच आहे जगामध्ये बरं, नाही तर आपली बायको सुद्धा आपल्याला हक्क गाजू देत नाही. तेवढा हक्क आपण आईबापावरती गाजवतो, रागवतो, रागात बोलतो आईला, बापालाही रागात बोलतो, आपला हक्क आहे. पण लक्षात ठेवा, अंतःकरणामध्ये त्यांच्याशी जितकं प्रेम असलं पाहिजे की त्या प्रेमाला कधीच दुरावा निर्माण नाही झाला पाहिजे. असं प्रेम जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. बाप गेल्याचं दुःख 100% न पचण्यासारखं असतं. आज आपण कितीही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न करू द्या, पण बापाने जीवनामध्ये आपल्याकरता जे कष्ट केलेले असतात, जे शून्यातनं विश्व निर्माण केलेलं असतं, त्याची जाणीव ठेवायची. आणि लक्षात ठेवा, वर्षश्राद्ध झालं म्हणजे वडिलांच्या आईच्या ऋणातनं मोकळं झालो असं नाही, असं नाही बरं. दरवर्षी त्यांच्या नावाने नाही आपल्याला कीर्तन करता आलं, नाही सगळ्या लोकांना अन्नदान करता आलं, चालेल, पण कमीत कमी दरवर्षी त्यांच्या नावाने एक व्यक्ती तरी जेव घालायचा. दर पुण्यतिथीला एक माणूस तरी त्यांच्या नावाने जीव घालायचा. वाटलं आपल्याला एवढे लोक नाही बोलवता येणार, एखादा अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, एखादी बालसंस्कार शिबिर असेल, एखादं गुरुकुल असेल, गुरुकुलामध्ये जा, त्या अनाथ आश्रमामध्ये जा आणि त्या लेकरांना त्यांच्या नावाने जीव घाला. कारण आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना किती त्रास द्या, ते तुम्हाला कधीच श्राप देणार नाही. पण गेल्यानंतर ते पितृलोकाला प्राप्त होतात आणि ते आपल्याकडनं फक्त दानाची अपेक्षा करतात. कसली अपेक्षा करतात? दानाची. तुम्ही जेवढं त्यांच्या नावाने दान कराल तेवढा आशीर्वाद तुम्हाला ते पितृलोकात. म्हणी पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणी पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती दया पुळा. कल्याण इच्छिती दया पुळा. कल्याण इच्छिती दया पुळा. कल्याण इच्छिती दया पुळा. तुका म्हणी पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणी पितृ आशीर्वाद देती. लक्षात ठेवा, हयात असताना आपण त्यांची किती सेवा केली यापेक्षा ते गेल्यानंतर आपण त्यांच्या नावाने किती दान केलं, दानाला फार महत्त्व आहे बरं. हल्ली म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं माणूस गेला की गेला. असं नसतं बरं. त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही दान जर केलं ना तर त्याचं पुण्य त्यांना पितृलोकामध्ये मिळतं आणि तिथं त्यांना त्याचं पुण्य मिळालं की त्यांना तिथं चांगली जागा मिळते आणि त्याचा परिणाम आपले पूर्वज, आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि परिणामी आपलं जीवन सुखमय होतं. खूप लोक आहेत मी पाहतो आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म करणारे. आज या ठिकाणी समनेरचे आमचे निवृत्ती पाटील जाधव आलेले आहेत. दरवर्षी त्यांच्या आईवडिलांच्या नावाने अत्यंत मोठा उत्सव करतात. ते एकच दिवस करतात, पण कीर्तन, सगळे नातेवाईक, सगळे महाराज मंडळी, सगळ्यांना आमंत्रण असतं. कदाचित आपली परिस्थिती तशी नसेल एवढ्या लोकांना दरवर्षी बोलवण्याची हरकत नाही, पण कमीत कमी त्या व्यक्तीच्या नावाने आपण दरवर्षी एक पंगत कोणत्या तरी संस्थेमध्ये, गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये कुठेतरी द्या, त्यांच्या नावाने दानधर्म करा. याच्यासारखं पुण्य विश्वामध्ये दुसरं कोणतंच नाही. आणि म्हणून सेवेचा समारोप करत असताना मी एकच सांगेन आपल्याला, आपल्या आईवडिलांची सेवा करा. कधीच त्यांच्याशी वाईट वागू नका, कधीच वाईट बोलू नका. जीवन जगताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती या मृत्यूलोकामध्ये अजर अमर शिल्लक राहिली पाहिजे. अशा प्रकारचं जीवन जगा. कधी कुणाचं चांगलं नाही करता आलं चालेल, नका करू, पण कुणाचं वाईट देखील जीवनामध्ये करू नका. असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाने कमीत कमी
एक व्यक्ती तरी रडेल, एका व्यक्तीच्या तरी डोळ्यात पाणी येईल असं जीवन जगा. आज आपण सगळेजण या ठिकाणी स्वर्गीय कैलासवासी नामदेव मामा दामोदर झाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. या झाडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याकरता मी रुजू झालो. झालेली सेवा समर्पित करत असताना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे अशी प्रार्थना करेल, ज्या तिथीला मामांचं श्राद्ध संपन्न होतोय, आज ही तिथी अत्यंत पुण्यवान तिथी, कारण आजच्या तिथीला संत श्रेष्ठ गोरोबा काकांचे सुद्धा पुण्यतिथी. सुरुवातीलाच बोललो मी हा विषय आपल्याला. 709 वर्ष संत श्रेष्ठ गोरोबा काकांना जाऊन झालेले आहेत. आज त्यांची 709वी पुण्यतिथी आहे आणि आज नामू मामांचं सुद्धा प्रथम पुण्यस्मरण आजच्या या महान पर्वावरती साजरा संपन्न होतोय. निश्चितच नामदेव मामांना भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आपल्या चरणाजवळ जागा देव, कारण त्या नामदेव महाराजांना देवाने आपल्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती जागा दिली, तसं ह्या नामदेव बाबांना सुद्धा नामदेव मामांना सुद्धा भगवंताने आपल्या चरणात जवळ जागा देव हीच एक सदिच्छा आणि भावपूर्ण श्रद्धांजली या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो. सेवेचा समारोप करत असताना एकच सांगेन, आज आपण सर्वजण या ठिकाणी या परिवाराच्या दुःखामध्ये सामील झालेलो आहोत. मी 2 तासापासून पाहतोय, जो माणूस येतोय त्या माणसाच्या हातामध्ये काही ना काही पिशवी पाहायला मिळते. मला काय पाहायला मिळते? पिशवी. आता त्या पिशवीमध्ये किती किती लाख रुपये ज्यांनी आणलेत त्यांनी माझ्याकडे आणून द्या. इथं पिशवीमध्ये 1-1 लाख रुपये तरी आणले असतील ना लोकांनी. नाही महाराज, काय आणलं पिशवीमध्ये तुम्ही? इकडं महिला मंडळ सगळ्या काय आणलं? साड्या, लुगडे, टावेल आणि टोपी. साधं गणित आहे. तुम्ही किती किती रुपयाची साडी आणली आणि आता या आत्तीच्या अंगावरती टाकली, तिचं पती गेल्याचं दुःख कमी होणार आहे. हे जे 4 भावंड आहेत त्यांचे, या भावंडांच्या अंगावर किती लाख रुपयाची शॉल टाकली तर त्यांचं भाऊ गेल्याचं दुःख कमी होणार आहे? नाही ना महाराज, नाही. म्हणून कृपया हात जोडून विनंती करेल सगळ्यांना, आपण या परिवाराच्या दुःखात सामील झालोय, सहभागी झालोय, वाटेकरी नाही. आपण दुखवटे आणले असतील ना, हे दुखवटे आणले तसे परत घेऊन जायचे. सर्वांना विनंती. मग काही लोक म्हणतील आमचा जावई होता बुवा, आमचे आशे होते, आमचे सोयरे होते. अजिबात नाही. सगळ्यांना कळकळीची विनंती. या झाडे परिवाराकडनं विनंती करतो आणि स्वतः मी माझ्या काजळे परिवाराकडनं सुद्धा विनंती करतो की आपण दुखवटे देऊन त्यांना भार टाकू नका या परिवाराच्या अंगावरती. की मला आहे ना खानदेशातली परंपरा फार आवडते. खानदेशातली तिकडं वर्ष श्राद्ध जरा असेल ना, हे लोक टावेल, टोपी, शाली, नारळ विरळं, हे लुगडे, साड्या हे आणत नाही. तिकडची प्रथा अशी मामा, तिकडे पॉकेटामध्ये 500 रुपये, 1000 रुपये टाकतात. महाराज लोकांना कसं पॉकेट देतात तसं त्या पॉकेटवरती आपलं नाव लिहायचं आणि त्या परिवाराच्या हातामध्ये द्यायचं. समजा एखाद्या वर्षश्राद्धाला 1000 पाहुणे आलेले आहेत, त्याच्यातल्या 500 पाहुण्यांनी 1,000 रुपये दिले तर किती लाख रुपये झाले बरं? बोला पटकन, किती लाख रुपये झाले? 500 लोकांचे 1,000 रुपयाप्रमाणे 1000 गुणिले 500 किती झाले? 5 लाख झाले ना, सहज झाले. आता ऐका, आता त्या परिवाराकडे 5 लाख रुपये आलेले आहेत, रोख रक्कम 5 लाख रुपये. त्या परिवारातला जर बाप गेलेला असेल, मुलगी लग्नाच्या वयात असेल, मुलाचं शिक्षण चालू असेल, तर त्या 5 लाख रुपयामध्ये त्या मुलीचं लग्न तरी होईल, नाही तर त्या मुलाचं शिक्षण तरी होईल. अशी काहीतरी परिस्थिती करता आली तर करा ना. उगं ते शाली, टोप्या, लुगडे. अहो मी रोज सांगतो, पण माझ्या घरच्यांना सुद्धा कळत नाही. माझे घरचे सुद्धा घेऊन आले, सांगितलं नाही तरी. आईला घरनं निघताना अक्काला म्हटलो, अगं हे शाळ, नारळ, टोपी, टॉवेल वगैरे काही चालत नाही. ती म्हणे पण जाऊ दे, तुला काही कळत नाही. म्हणजे 2 तास जे लोक आमचं ऐकतात ती मला म्हणते तुला काही कळत नाही. ती सुद्धा घेऊन आली. तिला म्हटलो गाडीत तरी राहू दे बाई. मी रोज सांगतो आणि या परिवाराने मला तर अगदी कान टाऊ करून सांगितलं, कान टोचून. सगळ्या पाहुण्यांना सांगा, कुठल्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही. मग कोणताही असेल तुम्ही आणलेला, पैसे आणले असेल तर माझ्याकडे जमा करा, मी नंतर टाकून दिलो तुमच्या अकाउंटला. मला तर माहिती रुपया देणार नाही तुम्ही कोणीच. लक्षात ठेवा,
तुम्ही या झाडे परिवाराच्या दुःखात सामील झाला, हेच त्यांच्यासाठी खूप आहे. तुम्ही एवढा वेळ काढून सगळे पाहुणे मंडळी आलात, हेच या परिवारासाठी खूप झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दुखवटा अजिबात देण्याचा प्रयत्न करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आत्तीपाशी बसून रडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. नका रडू. किती तुम्ही रडला तरी मामा परत येणार आहेत का? गेलेली व्यक्ती परत येणार आहे का? त्या व्यक्तीपाशी बसून त्या व्यक्तीला रडून त्या व्यक्तीचं मन हलकं होईल कदाचित, पण त्या व्यक्तीला दुःखही तेवढंच होईल का मी गेल्यामुळं माझा परिवार रडतोय. आणि नामू मामांना जर आनंदी राहावं तुम्हाला असं वाटत असेल तर अजिबात इथून पुढे डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येऊ देऊ नका. खरंच येऊ देऊ नका. कारण इथं आपण रडतो त्यांच्यावरती माया आहे म्हणून, पण त्यांना तिथनं त्रास होतो का माझा परिवार रडतोय म्हणून. रडू नका. श्राद्ध हे आनंदाने करायचं असतं, दुःखाने करायचं नसतं. आनंदाने करा. जाण्याचं वय नव्हतं, अचानक काही त्रास झाला, व्याधी झाली, अचानक मामांचं जाणं झालं. निश्चित या परिवाराला, सगळ्या संबंधित लोकांना, समनेरे गाव असेल, मालुंजे गाव असेल, सगळ्या परिसरातल्या लोकांना एक मोठं दुःख झालेलं आहे. सगळ्या नातेवाईकांना सुद्धा नामू मामा गेल्याचं 100% दुःख झालंय. एखाद्या वेळेस एखादा म्हातारा माणूस गेला असताना महाराज काहीच वाटलं नसतं, अजिबात काही वाटलं नसतं. पण नामू मामा गेले महाराज 100%